शिवसेना आणि भाजपची युती तुटली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। अनेक गुपितं त्यामागे दडली आहेत। गुपितं उघडी केली तर संपूर्ण हिंदुस्थान हादरेल असं देखील खडसे म्हणालेले आहेत। ते जळगावमध्ये बोलत होते। तसंच पक्षात राहून ओरड करणाऱ्यांचं थोबाड रंगवा अशा शब्दात खडसे यांनी स्वकीयांविरोधात संताप व्यक्त केलेला आहे। नाथाभाऊ संपणारा नसून संपवणारा आहे असं देखील ते यावेळी म्हणाले। खूप आयुष्य या चढउतारामध्ये गेलं, खूप आयुष्य संघर्षात गेलं आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणून सरकार हाच ना सर्व हा काय ना सर्व युती तोडण्याचा भाग बरोबर आहे। बाकी युती तुटली म्हणूनच आपण मुख्यमंत्री झाला की नाही असं वाटतं। पण एकट्याच्या गावात लढतो म्हणून समाजसेवा आलो रवीने मला हे नाही का तुम्हाला हो म्हणावंच लागेल। समजा युती असेल तर कोण मुख्यमंत्री होता आज असं का आपला वार घ्यायला नाथाभाऊ, तलवार घ्यायला नाथाभाऊ, संघ घ्यायला नाथाभाऊ, अमान्य दुपार राधाभाऊ न बघते दोन चार होत त्याच्याच घरामध्ये प्रत्येक आपापले गेले काय पाहिलं काय तुम्ही पाहिलं असेल। मी राजीनामा द्यायला 10 दिवशी गेलो, पत्रकार परिषद गेली, पाहिलं माझ्या चेहऱ्यावर सरळ लोकसभा पक्षी काय करू होता पाहिलं केलं होतं ते मला खात्री आहे। मला दुःख या गोष्टीचा म्हटलं की मी रोज सांगत होते एक तरी पुरावा नाही, एक तरी पुरावा ना, पण माझा हा आवाज दबला गेला। कशाच्या जोरावर काय जोरावर बोलत नाही म्हटलं, पण हा आवाज दबला गेला। त्याचा पुराव्यासहित आला असता तर मला अधिक आनंद झाला। आपण बघितलं एकनाथ खडसे यांनी तोफ डागलेली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलेला आहे। याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचा संताप किंवा राग दाबून ठेवलेला होता। हा राग आणि संताप अखेर उफाळून आलेला आहे आणि एकनाथ खडसे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षाचे लोक असल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्य केलेलं आहे। मात्र त्यांची नावं घेतलेली नाहीयेत। एकनाथ खडसे येत्या काळात या संदर्भात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचाच पक्ष अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आपण पुन्हा एकदा बघूया एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले। खूप आयुष्य या चढउतारामध्ये गेलं, खूप आयुष्य संघर्षात गेलं आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणून सरकार हाच ना सर्व हा काय ना सर्व युती तोडण्याचा भाग बरोबर आहे। बाकी युती तुटली म्हणूनच आपण मुख्यमंत्री झाला की नाही असं वाटतं। पण एकट्याच्या गावात लढतो म्हणून समाजसेवा आलो रवीने मला हे नाही का तुम्हाला हो म्हणावंच लागेल। समजा युती असेल तर कोण मुख्यमंत्री होता आज असं का आपला नाथाभाऊ, वार घ्यायला नाथाभाऊ, तलवार घ्यायला नाथाभाऊ, संघ घ्यायला नाथाभाऊ, अमान्य दुपार राधाभाऊ न बघते दोन चार होत त्याच्याच घरामध्ये प्रत्येक आपापले गेले काय पाहिलं काय तुम्ही पाहिलं असेल। मी राजीनामा द्यायला 10 दिवशी गेलो, पत्रकार परिषद गेली, पाहिलं माझ्या चेहऱ्यावर सरळ लोकसभा पक्षी काय करू होता पाहिलं